मित्रहो नमस्कार. विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर आल्या असताना किंबहुना त्यांनी घरातच एक पाऊल टाकलं असताना सरकारने असंख्य कल्याणकारी योजना जाहीर केल्या. आता या योजनांच्या वर रस्त्यापासून कोर्टापर्यंत आणि विरोधी पक्षापासून ते निवडणूक आयोगापर्यंत चर्चा चालू झाली. सत्ताधाऱ्यांना वाटतं की आम्ही ह्या योजना जाहीर करून सर्वसामान्यांचा, महिलांचा, बेकारांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, ज्येष्ठ नागरिकांचा विकास करणार आहोत आणि त्यांचा विकास हे आमचं कर्तव्यच आहे. तर विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारच्या योजनांना कोणी विरोध करत नाही आहे, पण त्या जाहीर करण्यासाठी निवडणुकांचाच मुहूर्त का काढला हा मुद्दा आहे. आणि मला वाटतं की हा तर्कशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा योग्य असा मुद्दा आहे आणि त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. बरं, ह्या योजना महाराष्ट्राची आर्थिक अवस्था कोणत्या प्रकारची असताना जाहीर केलेल्या आहेत याचा पण विचार आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या खांद्यावर मोजता येणार नाही एवढ्या कर्जाचं ओझं आहे. जुन्या कर्जाचं व्याज भरण्यासाठी सुद्धा त्याला नव्याने कर्ज काढावं लागतं. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या वाढीला लागलेली आहे. दरडोई कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. या परिस्थितीमध्ये मोफत वाटाव्यात अशा योजनांची जंत्री का आणि कशासाठी? जेव्हा लोकशाहीमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी नीतिबाह्य योजनांची चलती होते, तेव्हा त्याचा अर्थ असाही होतो की राज्यकर्ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी शासकीय निधी खर्च करून कल्याणकारी योजना जाहीर करत आहेत आणि लोकांना, मतदारांना अपील करतायत, बघा आम्ही तुमच्यासाठी हे केलं, आता तुम्ही आमच्या मागे उभा राहा. म्हणजे कल्याणकारी योजनांचा अर्थ जर मतं मिळवणं असेल, मतदारांना फितूर करणं असेल, मतदारांना मिंदे करणं असेल, मतदारांना भ्रष्ट करणार असेल, मतदारांना अनैतिक करणं असेल, तर याचा सगळ्यात गंभीर परिणाम आपल्या लोकशाहीवर होतो. जे लोक भ्रष्ट होतात ते आपली लोकशाही सुद्धा भ्रष्ट करतात. जे लोक अनैतिक होतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या वेगळ्या मार्गाने, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा लाभ घेऊन ते आपली लोकशाही सुद्धा अनैतिकतेच्या वाटेवर घेऊन जातात. शेवटी लोक कसे आहेत यावर त्यांची लोकशाही अवलंबून असते. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की कोणत्याही राज्याची आणि केंद्राची जबाबदारी ही लोक कल्याणकारीच असते, पण ते कल्याण साधण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजी पाहिजेत, त्या लोकप्रिय पाहिजेत की त्या गंभीर पाहिजेत हा मुद्दा आहे. तुम्ही 1,500 रुपये देऊन काय करणार? दिवसाचं मिसळ आणि चहा सुद्धा 1,500 मिळत नाही. रोज 50 रुपये पकडले तर तुम्ही म्हाताऱ्या कोताऱ्यांना तीर्थाटनासाठी पाठवून काय करणार आहात? काय फायदा आहे त्यांचा? आणि कोणत्या अध्यात्मात सांगितलं सरकारकडून निधी घ्या आणि देवदर्शन करून या? तुम्ही सगळंच मोफत देऊन काय करणार आहात? वीज मोफत, घोषणा मोफत आहे, पण शेतकऱ्यांना द्यायला वीज आहे का तुमच्याकडे? शिक्षकांचा बेकार भत्ता 6,000वरून 18,000वर. मुद्दा काय? त्यांना परमनंट नोकऱ्या आणि परमनंट नोकरीसाठीचा पगार द्यायचा आहे की त्यांच्या मानधनात वाढ करायची? ह्या सगळ्यांचा परिणाम असा होतो की मतदार चलबिचल होतो आणि त्याच्याही मनात एका कोपऱ्यामध्ये एक विचार येण्याची शक्यता असते की आपल्याला जर 1,500 फुकट देतात, आपल्याला 6,000 फुकट देतात, आपल्याला अन्नधान्य फुकट देतात, तर आपण त्यांना मत का देऊ नये? ह्या जर गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये बिगर सरकारी क्षेत्रात झाल्या असता तर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली असते. तुम्ही मतदारांना भ्रष्ट केलं असं म्हटलं असतं. निवडणूक काळात मतदारांना चहा सुद्धा द्यायची बंदी आहे. त्या काळामध्ये सरकार आपल्या सत्तेच्या जोरावर लाखो कोटीची उड्डाणे वाटावीत अशा योजना जाहीर करतात. सरकार कोणते येईल आणि कोणते जाईल
याला लोकशाही तसं फार महत्त्व नसतं. लोकशाही अंगावर घेणारा, लोकशाही जन्माला घालणारा मतदार आपण कोणत्या दिशेने नेत आहोत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी म्हणालो, ज्या सिस्टीममध्ये मतदार भ्रष्ट केला जातो त्या सिस्टीममधली लोकशाही आपोआपच भ्रष्ट होते. कारण लोकशाही ही दुसरी तिसरी काही नसून लोकांचा श्वास आहे, लोकांचं जगणं आहे आणि लोकांचं एकूण वाटचालीचं ते निदर्शक आहे. त्या मार्गावरून लोकांना जातात. लोकशाही कोणते लोक आपल्या खांद्यावर घेऊन फिरतात, त्यांचे खांदे जर लाचारीने आमिषाने बरबटलेले असतील तर त्याचं प्रतिबिंब लोकशाहीतच उमटतं आणि लोकशाही कमजोर व्हायला लागते. त्यामुळं सरकारला कल्याणकारी योजना जाहीर कराव्याच लागतात. कारण राष्ट्राचा उद्देशच कल्याणकारी राष्ट्राचा आहे, त्याच्यातून सुटका नाही आहे. पण ह्या योजना माणसाच्या विकासासाठी आहेत, समाजाच्या विकासासाठी आहेत की मत मिळवण्याचं एक साधन आहेत आणि मतदार मिंदे करणारे आहेत, हा आजचा कळीचा प्रश्न आहे. मित्रहो, विशेषतः माझ्या मतदार बंधूंनो, निवडणुका येतात जातात, 150 रुपये येतात जातात, 1,500 रुपये येतात जातात, साड्या येतात जातात. पण लोकशाही ही वेगळी गोष्ट आहे. ती आपण जन्माला घातलेल्या असंख्य कष्ट सहन करून, अनेक वर्षे लढून, संघर्ष करून, गोळ्या खाऊन, तिला संविधानाचा आधार देऊन आणि लोकशाहीमध्ये मतदार आणि त्याचं मत हे आत्म्यासारखं मानलं जातं. ज्या मतदारांचा आत्माच करप्ट होत असेल तर ते कोणती लोकशाही चालवणार आहेत, हा माझ्या समोरचा, आपल्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला पण अपील करतो, मी न्याय संस्थांना पण अपील करतो, मी जाणत्या नागरिकांना पण अपील करतो. लोकांच्या कल्याणासाठी योजना असाव्यात, पण कल्याणाऐवजी त्यांना मिंदे करणाऱ्या योजना नसाव्यात. आपण सर्वांनी त्यांना विरोध केला पाहिजे. कारण मुद्दा तोच आहे, जेथे भ्रष्ट लोक तयार केले जातात तिथे त्यांची लोकशाही भ्रष्टच होते. आपल्याला निकोप, आपल्याला निष्पक्ष, आपल्याला पारदर्शी, आपल्याला परिणामकारक अशी लोकशाही पाहिजे आहे. आणि ती टिकवायची असेल तर तिच्यावर येणारे हे राजकारणाचे, हे चालाकीचे, हे लोकप्रियतेचे खोटे ढग जे जमा होत आहेत ते आपण हुसकून काढायला पाहिजे. मतदानाला जाताना आपल्या मनात कृपया असा विचार येऊ नका, मी मत कुणाला देऊ, मला साडी चोळी देणाऱ्याला देऊ की लोकशाही टिकवण्यासाठी देऊ. तर माझा मुद्दा आहे, लोकशाही टिकवण्यासाठी मत, अशी भूमिका घेऊनच तुम्ही बूथवर जा आणि तुम्ही जाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.